Dear student, in today's lecture we are going to study crystal packing, or it is also known as solid packing. In this lecture we are dealing with the how constituent particles are arranged in a crystalline solid. We know in a crystal constituent particles are compactly arranged in three-dimensional structure. In real life, crystalline solid have three-dimensional shape. In order to study packing, we have to imagine certain structure. सबसे पहले मैं दो एग्जाम्पल बताता हूँ, वो एग्जाम्पल आपने इमेजिन कर लेना. पहला जो एग्जाम्पल है वो है एक बक्सा है आम का. आम मीन्स मैंगो का एक बड़ा सा बक्सा है. उसमें 1 2 6 लेयर्स है मैंगो की. अब किसी ने पूछ लिया तुमको बाहर से कि ये बॉक्स में अरेंजमेंट कैसी है मैंगो की, ये तुमको बताना है उसको. तो क्या करेंगे? सबसे पहले तो अपने को वो तो 3 डायमेंशनल दिख रहा, उसको अपने को खोलना पड़ेगा. खोलना मीन्स अनफोल्ड करना पड़ेगा. खोलने के बाद अपने को पता चलेगा, एक लेयर निकालेंगे, दूसरी लेयर निकालेंगे, तीसरी लेयर निकालेंगे. ऐसे निकालने के बाद अपने को समझेगा कि उसमें अरेंजमेंट कैसी है, हाउ कॉम्पैक्ट देयर अरेंजमेंट इज़. जितनी ज़्यादा कॉम्पैक्टनेस रहेंगी उतनी ज़्यादा पैकिंग अच्छी रहेंगी. अपने को जितने अच्छा पैक किया होगा उतने ज़्यादा मैंगो अपन वो बैग में, वो पेटी में अपन रख सकते. ये हुआ एक एग्जांपल. दूसरा एग्जांपल, आप एखादा बैग, लगेज बैग कंसिडर कर लेना. लगेज बैग में अब अपने को पैकिंग करना है. अब सपोज लगेज का अपने को पैकिंग करना है, अपन बाहर गांव जा रहे हैं, तो अपन क्या करते हैं, अपन ये देखते हैं कि मैक्सिमम जो स्पेस है वो बैग का वो अपना मटेरियल ने ऑक्यूपाई किया जाए, तो ही अच्छी पैकिंग होती. वैसे ही ये दोनों एग्जांपल अपने को क्रिस्टलाइन सॉलिड से सिमिलरिटी बताते. क्रिस्टलाइन सॉलिड में भी कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल जो रहते वो एकदम कॉम्पैक्टली 3 डायमेंशनल स्टेट में अरेंज रहते. अपने को आज के लेक्चर में वो उसमें पैकिंग कैसी रहती पार्टिकल की क्रिस्टल लैटिस में और क्रिस्टलाइन सॉलिड में, ये देखना है कि कैसे बनता होगा. ये स्टडी है, इसके लिए कुछ चीज़ें अपने को इमेजिन करना पड़ेगा. इसमें अपन 3 डायमेंशनल जो सॉलिड रहता उसको अपन अनफोल्ड करेंगे. देखो, सबसे पहले अपन क्या कर रहे हैं कि क्लोज पैक स्ट्रक्चर देख रहे हैं क्रिस्टलाइन सॉलिड का. जो 3 डायमेंशनल क्लोज पैक क्रिस्टल स्ट्रक्चर है सॉलिड का, जो रियलिटी में है, वो अपने को स्टडी करना है. ऐसा पाया गया कि ये जो स्ट्रक्चर बनता वो 1 डायमेंशनल और 2 डायमेंशन से बनता. यानी अपने को सपोज बिल्डिंग के 2-3 फ्लोर बांधने हैं, तो पहले अपने को बेस बनाना पड़ेगा, उसके बाद पहला फ्लोर आएगा, दूसरा फ्लोर आएगा. सिमिलरली अपन क्रिस्टल की पैकिंग स्टडी कर सकते हैं कि 3D स्ट्रक्चर बनाने के लिए पहले अपने को 1 डायमेंशनल पढ़ना पड़ेगा, उसके बाद 2 डायमेंशनल, 1 से 2 डायमेंशनल बनता और 2 डायमेंशनल से लास्ट में 3 डायमेंशनल बनता. तो अपने को ये तीनों भी डायमेंशनल पढ़ने हैं. ठीक, अब ये स्टडी करने के लिए अपने को सॉलिड पैकिंग में जो सब स्टेप है उसको पढ़ने के लिए अपने को कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स जो भी अपन यूज़ कर रहे हैं जिससे क्रिस्टल बन रहा है उसको कंसिडर करना आइडेंटिकल हार्ड स्फीयर रहेंगे. जितने भी मैं पार्टिकल यूज़ कर रहा हूँ उनकी सबकी साइज़ आइडेंटिकल रहेंगी और ऑल स्फीयर आर हार्ड स्फीयर. अब जब मैं पार्टिकल बोलूँगा तभी भी तुमने स्फीयर कंसिडर कर लेना. ठीक है, अपन स्फीयर कंसिडर कर रहे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल को. तो देखते अपन पहली स्टेप इसकी, वो है क्लोज पैकिंग इन 1 डायमेंशनल. क्लोज पैकिंग इन 1 डायमेंशनल में क्या कैसे मिलता अपने को ये अरेंजमेंट. तो अपन क्या करते, जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हैं एक पर्टिकुलर रो में अरेंज कर देते हैं इन सच ए वे दैट ऑल स्फीयर आर डायरेक्टली इन कॉन्टैक्ट विथ
contact with each other. And if I consider this particle, it is directly attached to two other particle. The number of sphere, देखो number of sphere directly attached to given sphere is known as its coordination number. coordination number means कि एक स्पीयर को डायरेक्टली कितने स्पीयर अटैच है उसको बोलते हैं अपन उसका कोऑर्डिनेशन नंबर. देखो इसका 2 है, इसका 2 है, सबका यहाँ तक 2 है एक्सेप्ट टर्मिनल, इसका कोऑर्डिनेशन नंबर 1 है और इसका भी कोऑर्डिनेशन नंबर 1 है. ये जो वन डायमेंशनल अरेंजमेंट है कौन से भी अलॉन्ग द एक्सिस कर सकते हैं. अब तुम ऐसे कर सकते, तुम चाहे ऐसे कर सकते, तुम चाहे ऐसे रो में अरेंज कर सकते. सिर्फ ऐसे अरेंज करना है कि ऑल जो स्पीयर है वो एक में एक डायरेक्टली अटैच हो जाए. अब इसमें दूसरा पॉइंट है कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ईच स्पीयर इज 2 एक्सेप्ट द टर्मिनल पोजीशन. ये हो गया अपना वन डायमेंशनल. तो वन डायमेंशनल कैसे बनता है, जब कंस्टिट्यूएंट पार्टिकल्स एक पर्टिकुलर रो में अरेंज रहते एंड ईच स्पीयर इज डायरेक्टली अटैच टू 2 अदर स्पीयर, इट फॉर्म्स वन डायमेंशनल. वन डायमेंशनल बोला तो रो. उसके बाद अपने को 2 डायमेंशनल स्टडी करना है. 2 डायमेंशनल जो रहता कोई भी ज्योमेट्री उसको अपन प्लेनार भी बोलते, ठीक है. अब ये 2 डायमेंशनल और प्लेनार क्लोज पैक स्ट्रक्चर कैसे बनता होगा, तो ये बनता बाय अरेंजिंग द रो ऑफ स्पीयर टुगेदर इन सच वे दैट दे आर इन कॉन्टैक्ट विथ ईच अदर. ये जो अपन ने रो देखे थे ये 1 2 3 4 ऐसे अपन अरेंज करेंगे तो अपने को एक प्लेनार ज्योमेट्री मिलती, ठीक है. इसको बोलते हैं अपन 2 डायमेंशनल. देखो अब 2 डायमेंशनल और प्लेनार क्लोज पैक स्ट्रक्चर इज ऑब्टेन्ड बाय अरेंजिंग द रोज ऑफ स्पीयर टुगेदर इन सच वे दैट ईच स्पीयर सच वे दैट दे आर इन कॉन्टैक्ट विथ ईच अदर, डायरेक्टली कॉन्टैक्ट हो और तुमको रोज रखने हैं. देयर आर 2 ways टू ऑब्टेन 2 डायमेंशनल क्लोज पैक स्ट्रक्चर. तुम ये जो रो है ये 2 प्रकार रख सकते. पहला प्रकार देखो ऐसे भी रख सकते तुम, ऐसे, इसको बोलते अलाइन अरेंजमेंट. और दूसरा जो है वो जो रहते वो इन डिप्रेशन, फर्स्ट के डिप्रेशन में सेकंड के डिप्रेशन में थर्ड के डिप्रेशन में फोर्थ. अब देखते हैं अपन कि अरेंजमेंट कैसे कर रहे हैं. अरेंजमेंट ऐसे कर रहे हैं क्या ऐसे कर रहे हैं, यानी उसके भरोसे 2 डायमेंशनल को 2 प्रकार कैटेगराइज किया है. पहला है स्क्वायर क्लोज पैकिंग और दूसरा हेक्सागोनल क्लोज पैकिंग. बोर्ड के एग्जाम में इस पर राइट अ नोट 2 मार्क्स के लिए और डिस्क्राइब 2 डायमेंशनल हेक्सागोनल क्लोज पैकिंग, ऐसे क्वेश्चन आने के चांसेस है. उसमें से पहले देख लेते हैं अपन 2 डायमेंशनल वाला स्क्वायर क्लोज पैकिंग. ये स्क्वायर क्लोज पैकिंग कैसे बनता 1 डायमेंशनल से. जब 1 डायमेंशन का रो जो रो है स्पीयर के उनको स्टॉक करना है और प्लेस करना है ओवर ईच अदर इन सच ए वे दैट स्पीयर आर अलाइन हॉरिजेंटली एंड वर्टिकली. देखो ये रो हुआ 1 डायमेंशनल, दूसरा रो हुआ 1 डायमेंशनल. अब दोनों की अरेंजमेंट ऐसी है कि ये रो इसको देखो स्पीयर को ये वर्टिकली अलाइन है एग्जैक्टली एक दूसरे के ऊपर है. यहाँ पे भी देख लो ये हॉरिजेंटली अलाइन है एग्जैक्टली ऑन ईच अदर. ऐसी जो अरेंजमेंट रहती उससे अपने को स्क्वायर क्लोज पैकिंग मिलती. अब इसमें दूसरा पॉइंट है. पहला पॉइंट ये हुआ कि 1 डायमेंशनल जो रोज रहते वैसे रखना कि हॉरिजेंटली एंड वर्टिकली अलाइन हो हर रो. उसके बाद इफ स्पीयर इज लेबल्ड एज ए टाइप, जो पहला रो है उसको अगर मैं ए टाइप बोला तो सेकंड रो इज ऑल्सो आइडेंटिकल विथ फर्स्ट रो, it is also called as A type. Similarly, all rows are identical, hence this packing is known as A types 2 dimensional packing. ये तुम कितने भी बार लिख सकते, कितने भी लेयर कितने भी ये रह सकते, रो रख सकते, तो उसको बोलते हैं अपन A टाइप, सब आइडेंटिकल है बरोबर. उसके बाद थर्ड पॉइंट, इन दिस पैकिंग कोऑर्डिनेशन नंबर ऑफ ईच स्पीयर. हाँ, इसके बाद देख लो इसका कोऑर्डिनेशन नंबर कितना है. ये कितने स्पीयर को डायरेक्टली अटैच है 1 2 3 और 4. देख लो कौन सा भी स्पीयर जिसका कोऑर्डिनेशन नंबर कितना आएगा 4. हेंस कोऑर्डिनेशन नंबर इन स्क्वायर क्लोज पैकिंग इज इक्वल टू 4. उसके बाद
जब मैं ये सेंटर कनेक्ट करूँगा कोऑर्डिनेटेड स्फीयर का 1 2 3 4 सॉरी 1 2 3 4 1 2 3 4, तो रिजल्टेंट जो ज्योमेट्री मिल रही मुझे वो मिल रही स्क्वेअर. इसकी वजह से आपण इसको बोलते स्क्वेअर क्लोज पॅकिंग. याला आपण स्क्वेअर क्लोज पॅकिंग असं म्हणतो. बरोबर. पहिला पॉईंट कसा ठेवायचा, हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली अलाइन. पहिल्या रोला ए म्हणायचं, तर दुसऱ्या पण रो ए, तिसरा रो, सगळे रो आयडेंटिकल असतात म्हणून या पॅकिंगला आपण म्हणतो ए ए ए टाईप. त्याच्यानंतरचा पॉईंट कोऑर्डिनेशन नंबर किती आहे 4. त्यानंतर सेंटर कनेक्ट केले तर कोणती जॉमेट्री तयार होते, स्क्वेअर. आणि सगळ्यात शेवटी या पॅकिंगची इफिशियन्सी ही कमी आहे कारण की याच्यात खूप सारा एम्प्टी स्पेस दिसत आहे आणि जेवढा एम्प्टी स्पेस जास्त तेवढी पॅकिंग इफिशियन्सी कमी. ठीक. त्याच्यानंतर ही इफिशियन्सी वाढवण्यासाठी आता हे जे रो आहेत ते अजून आपण कॉम्पॅक्टली पॅक करायचा प्रयत्न करू. कॉम्पॅक्टली पॅक कसा करणार आपण, तर आपण काय करतो, पहिला रो घेतो. हा पहिला रो आहे स्पियरचा. याला पहिला रो सपोज हा घेतला मी पहिला रो. ठीक. आणि सेकंड रोचे स्पियर ठेवायचे आहेत. तर सेकंड रोचे स्पियर एक्झॅक्टली वर न ठेवता याच्या गॅपमध्ये ठेवायचे आहे. या गॅपमध्ये, या गॅपला आपण डिप्रेशन असं म्हणतो. म्हणजेच पहिल्या रोच्या डिप्रेशनमध्ये सेकंड रोचे स्पियर ठेवायचे. बरोबर. म्हणून पहिल्या रोला जर आपण मी ए म्हटलं तर दुसऱ्या रो हा सिमिलर नाही आहे, याच्यात डिसिमिलर आहे, म्हणजेच नॉन आयडेंटिकल आहे म्हणून याला म्हटलं आपण बी टाईप्स, डिफरंट आहे हा. बरोबर. त्यानंतर तिसरा जो रो आहे त्याचे स्पियर दुसऱ्या रोच्या डिप्रेशनमध्ये ठेवायचे. ठीक आहे. याची अरेंजमेंट आणि याची अलाइनमेंट ए, पहिल्याची आणि तिसऱ्याची हे आयडेंटिकल आहे म्हणून तिसरा पण काय होईल ए. आता चौथा जो रो आहे त्याला ठेवायचं इन डिप्रेशन ऑफ थर्ड, इथंच ठेवलं तुम्ही. आता याची अरेंजमेंट, फोर्थची अरेंजमेंट हे सेकंडसारखी आहे म्हणून याला पण काय म्हणायचं ए, याला म्हणायचं बी. म्हणजेच तुम्ही एक गोष्ट पाहून राहिले, पहिल्याला ए म्हणतो आहे आपण, दुसऱ्याला किती म्हणतो आहे बी म्हणतो आहे, तिसऱ्याला ए, चौथ्याला पुन्हा बी. आता कोणी विचारलं की 98 नंबरचा काय असेल, 98 म्हणजे इवन नंबर आहे. बरोबर. इवन नंबर म्हणजे तिथं काय असेल ए, सॉरी बी असेल बी. 99 असेल म्हणजे सपोज वन कोण आहे ए, तर बी कोण आहे बी. बी कोण आहे सेकंड नंबर, तर असंच फोर्थ नंबरला कोण येईल बी येईल, 6ला कोण येईल बी येईल, 8ला कोण येईल बीच येईल, म्हणजे इवन नंबरला बी येईल. अशा कितीही रो तुम्ही ठेवू शकता. अशा प्रकारचे जे पॅकिंग आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर कोऑर्डिनेशन नंबर, एखादा कोणताही स्पियर कन्सिडर करा, तो डायरेक्टली किती स्पियरला अटॅच आहे कोणताही घ्या, तर याला आपण पाहू की याचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. हां. It is obtained by placing one dimensional row in depression of each other. If second row sphere are placed in depression of first row sphere, then first row is known as A, second row is differ from first row, it called as B. Similarly, sphere of third row is placed in depression of second row. Sphere of third row is similar to first, hence it is known as A. Further, fourth row is identical to second, hence it is known as B type. Resulting arrangement is known as AB type packing. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. आणि जेव्हा आपण यायचं सेंटर अटॅच करतो तर रेग्युलर हेक्झागोनल स्ट्रक्चर भेटते आपल्याला. बरोबर. म्हणून या पॅकिंगला आपण हेक्झागोनल क्लोज पॅकिंग असं पण म्हणतो. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की याच्यात जर पाहिलं तर हे मोर इफिशियंट पॅकिंग आहे कोणापेक्षा, स्क्वेअर क्लोज पॅकिंगपेक्षा. आणि एक शेवटचा पॉईंट असा की इथं तुम्हाला एम्प्टी स्पेस दिसते आहे. हा पहा, हा ट्रँग्युलर दिसते, ॲपेक्स वर आहे याचा. इथे पण ट्रँग्युलर आहे, ॲपेक्स खाली आहे. म्हणजेच याच्यामध्ये वाईटचा शेप जो राहते तो ट्रँग्युलर राहते. पण दोन प्रकारचे ट्रँग्युलर वाईट्स असतात, एकाचा ॲपेक्स वर तर दुसऱ्याचा ॲपेक्स खाली. आणि प्रत्येक स्पियरला जेवढे स्पियर त्याच्या दुप्पट हे ट्रँग्युलर वाईट्स असतात. म्हणजेच कोणी म्हटलं की 100 स्पियर आहे आपल्याकडे, तर वाईट्स किती असेल तर 200. त्याच्यापैकी 100 वर ॲपेक्सवाले आणि 100 खाली ॲपेक्सवाले. चला, आता हे झाले 1 डायमेन्शनल आणि 2 डायमेन्शनल. याच्याचपासून म्हणजेच या 2 डायमेन्शनलपासून आपण 3 डायमेन्शनल बनवू शकतो. पण अशा वेळेस आपल्याला ह्याला पूर्ण याला
पूर्ण एक जे बनलं आहे हे चारचं, याला आपण एक लेअर म्हटलं. लेअर कितीची असू शकते, यालाही आपण लेअर ठेवलं. या 2 डायमेन्शनल लेअरपासून आपण 3 डायमेन्शनल क्रिस्टल अरेंजमेंट शिकणार आहे. चला, तर क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शनल मॉलिक्यूल किंवा क्रिस्टल हा कशापासून बनते, तर हा बनते 2 डायमेन्शनलपासून. 2 डायमेंशन से ये 3 डायमेंशनल बनता. चलो, जैसे 1 डायमेंशनल से 2 डायमेंशनल बनाता. देखो, 3 डायमेंशनल क्लोज पैक स्ट्रक्चर इज ऑब्टेन्ड बाय अरेंजिंग 3 डायमेंशनल क्लोज पैक स्ट्रक्चर इज ऑब्टेन्ड बाय अरेंजिंग 2 डायमेंशनल लेअर ऑन इच अदर. बरोबर, आताच म्हटलं होतं मी, हे जे लेयर्स आहेत याला एकमेकावर ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर बनते. तर 2 डायमेंशनल स्क्वायर क्लोज पैक गिव्स सिंपल क्यूबिक, SCC भी बोलते अपन. सिंपल को क्यूबिक बनता किससे, स्क्वायर से. इससे जो बनता उसको बोलते सिंपल क्यूबिक, और इससे जो बनता उसको बोलते CCP क्यूबिक क्लोज पैक, और उसको बोलते सिंपल नहीं क्यूबिक क्लोज पैक, और HCP और FCC. ये जो कॉम्पैक्ट पैकिंग स्ट्रक्चर मिलते वो मिलते अपने को हेक्सागोनल 2 डायमेंशनल हेक्सागोन से. अब इसमें देखो अपने को 2 प्रकार पढ़ने हैं. एक इसका 2 डायमेंशनल स्क्वायर वाले का क्या मिलता, तो सिंपल क्यूबिक 3D मिलता. ये कैसे मिलता ये भी अपन देखेंगे. देखो यहाँ पे भी ये इमेज तुमको दिख रही होंगी. इसमें अपन ने लेयर रखे हैं, जो 2 डायमेंशनल के स्क्वायर लेयर रहते वो रखे हैं एग्जैक्टली हॉरिजेंटल इन वर्टिकली अलाइन. उससे SCC बनता. देखो अब क्या करना है, प्लेसिंग स्क्वायर प्लानर क्लोज पैक लेयर. अब ये जो लेयर है 2 डायमेंशनल स्क्वायर क्लोज पैक की, उसको अपने को रखना है एक दूसरे पे. अब ऐसे रखना है कि दिस लेयर शुड बी हॉरिजेंटल इन वर्टिकली अलाइन. देखो, स्टॉकिंग ऑफ स्क्वायर क्लोज पैक लेयर जनरेट 3 डायमेंशनल सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर. ये पहला पॉइंट हुआ. अगर स्क्वायर क्लोज पैक लेयर अपन जो लेयर है अपन रखेंगे तो उससे अपने को 3 डायमेंशनल सिंपल क्यूबिक यूनिट स्ट्रक्चर बनेगा. उसके बाद इन दिस स्पीयर ऑफ सेकंड लेयर इज प्लेस ऑन स्पीयर ऑफ फर्स्ट लेयर सच दैट ऑल स्पीयर आर हॉरिजेंटली एंड वर्टिकली अलाइन. हॉरिजेंटली और वर्टिकली अलाइन रहेंगे, एक्झॅक्टली रहेंगे, म्हणजेच एक्झॅक्टली ठेवा एकमेकावर. त्यानंतर सिमिलरली ऑल layers are placed to gives 3 डायमेंशनल स्ट्रक्चर, हेंस ऑल लेयर आर आयडेंटिकल. अब ऐसा अगर करेंगे म्हणजे एक लेयर याच्यावर हे दुसरी लेयर याच्या मागची, याच्यानंतर हे तिसरी लेयर, सगळ्या लेयरची अरेंजमेंट सारखी आहे म्हणून सगळ्या लेयरला आपण सारखंच नाव देणार. म्हणजे ही जर ए असेल तर समोरची ए, त्याच्यानंतरची ए, म्हणून याला म्हणतो आपण ए टाईप और सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर, सिंपल क्यूबिक युनिट सेल. बरं, आता याच्यात जर कॉर्डिनेशन नंबर आपल्याला पाहायचं आहे की एका प्रत्येक स्पियरचा कॉर्डिनेशन नंबर किती, तर इमॅजिन करा एक मी सांगतो तसं. हा सपोज स्पियर मी इमॅजिन केला, ठीक, हा वाला इमॅजिन करा. एक वर लेयर आहे याच्या एक्झॅक्टली सेम अशीच, आणि एक लेयर याच्या मागं आहे, याच्या मागं ही लेयर सँडविच मधात. आता मला सांगा, हा जो स्पियर दिसत आहे याचा कॉर्डिनेशन नंबर किती आहे, म्हणजे हा किती लोकाला कनेक्ट आहे जरा पहा. 1 2 3 4, एक वरचा आणि एक खालचा. म्हणजेच गिवन स्पियर इन 3 डायमेन्शनल ए टाइप coordination number of each sphere is found to be 6. म्हणजेच coordination नंबर किती असते, 6. एकाच लेअरमधला, सेम लेअरमधला 4 कॉर्डिनेट, आणि एक वरच्या लेअरचा आणि एक खालच्या लेअरचा, असे टोटल कॉर्डिनेशन नंबर 6. आणि याचं एक्झाम्पल आहे पोलोनियम, ज्याच्यामध्ये खूप सारा एम्प्टी स्पेस पाहायला मिळते. या पॅकिंगमध्ये खूप सारा एम्प्टी स्पेस पाहायला मिळते, म्हणजे पार्टिकल हे कमी असतात, स्पेस खूप जास्त असते. ठीक, हे झाला पहिला प्रकार 3 डायमेन्शनल पॅकिंगमध्ये. कशापासून बनला आहे,
हे आपण बाय प्लेसिंग स्क्वेअर क्लोज पॅक लेअरला एकमेकावर ठेवलं हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली, बरोबर, सगळ्या लेअर सारख्या, म्हणून ए टाईप. त्याच्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर आणि सगळ्यात शेवटी एक्झाम्पल. नंतर आता आपल्याला इफिशियंट पॅकिंग करायचे आहे याच्यापेक्षा जास्त, तर आपण काय करतो आता आपण स्टॉकिंग म्हणजे प्लेस करायचं आहे आपल्याला 2 डायमेन्शनल हेक्झागोनल क्लोज पॅक लेअर. 2 डायमेन्शनल हेक्झागोनल क्लोज पॅक लेअर आपल्याला ठेवायचे आहेत. जसं ही लेअर, या लेअरपासून आपल्याला 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर बनवायचं आहे. म्हणजे ही एक लेअर आहे, याला आपण सपोज ए म्हटलं, पहिली लेअर. आता दुसरी जे लेअरचे स्पियर आहेत ते एक याच्यावर ठेवायचे आहेत. आता ठेवत असताना कुठं ठेवतो आपण, तर हे ट्रायंग्युलर वाईड्सवर ठेवतो. ठीक, आता दुसरी लेअर ठेवायची, त्याच्यानंतर तिसरी लेअर ठेवायची, पण पहिले आपण पाहणार आहे की दुसरी लेअर कशी ठेवतो. ठीक, पहा आपल्याजवळ काय आहे, हेक्झागोनल लेअर आहे. वेन 2 डायमेन्शनल हेक्झागोनल लेअर आर प्लेस इन पर्टिक्युलर मॅनरमध्ये ठेवलं, डिप्रेशनमध्ये ठेवलं, ट्रायंग्युलर वाईड्समध्ये ठेवले. नंतर दुसरी लेअर त्याच्यापासून काय तयार होते, त्याच्यापासून जनरेट होते 3 डायमेन्शनल क्लोज पॅक स्ट्रक्चर. 3 डायमेन्शनल क्लोज पॅक स्ट्रक्चर केव्हा भेटते, जेव्हा ह्या 2 डायमेन्शनल हेक्झागोनल लेअर ह्या एकमेकाला पर्टिक्युलर मॅनरमध्ये आपण स्टॉक करतो किंवा प्लेस करतो. आता याच्यामध्ये इफ फर्स्ट हेक्झागोनल लेअर इज लेबल्ड ॲज ए स्पियर, ए म्हटलं आपण त्याला, पहिल्या लेअरला आपण ए म्हटलं, हे इथं दिसतंय तुम्हाला. सपोज ही जे लेअर दिसते डार्कवाली तिला आपण ए म्हटलं. ठीक, त्यानंतर स्पियर ऑफ सेकंड लेअर इज प्लेस इन ट्रायंग्युलर वाईड्स ऑफ फर्स्ट लेअर. देन सेकंड लेअर हॅव डिफरंट अलाइनमेंट. जर आता सेकंड लेअरचे स्पियर जे आहेत, हे बघा इथं, हे वाले, याला आपण डिप्रेशनमध्ये ठेवतो आहे ट्रायंग्युलर वाईडमध्ये कोणाच्या पहिल्या लेअरच्या, तर त्याची अरेंजमेंट ही वेगळी येऊन राहिली. तर त्याच्यामुळं आपण त्याला बी म्हटलं आहे, बी लेअर. ड्युरिंग दिस हाफ ऑफ ट्रायंग्युलर वाईड, पहा इथं दिसते ट्रायंग्युलर वाईड हे 2 प्रकारचे होते, एक हा आणि एक हा. त्याच्यापैकी आपण हाफ ऑफ ट्रायंग्युलर वाईड वापरले, त्याच्यावर आपण सेकंड लेअर ठेवली. म्हणजे याचा अर्थ हाफ ट्रायंग्युलर वाईड अजूनही खाली आहे. हे बघा, हे वाले, हे इथं दिसते आहे. हां, तर हाफ ऑफ ट्रायंग्युलर वाईड्स आर रिमेन्स अनऑक्युपाईड. म्हणजे आपण सेकंड लेअर जे ठेवली आहे ते इथं ठेवली आहे, या वाईडवर, पण याच्यासोबतचा खालचा ज्याचा ॲपेक्स जे आहे ते खाली आहे, ते खालीच आहे, म्हणजेच एम्प्टी आहे. ज्याचा ॲपेक्स वर आहेत त्याच्यात आपण सेकंड लेअर ठेवली, बरोबर. ट्रायंग्युलर वाईड आर ऑक्युपाईड बाय स्पियर ऑफ सेकंड लेअर विच जनरेट न्यूली 2 टाईप्स ऑफ टेट्राहेड्रल वाईड. जसेही आपण ज्या ट्रायंग्युलर वाईडवर आपण सेकंड लेअर ठेवतो, ही लेअर ठेवली आपण, बघा ही लेअर सेकंड लेअर ठेवली आपण या वाईडवर. ठेवल्यामुळे होऊन काय राहिलं, तर दोन आपले नवीन टेट्राहेड्रल हे तयार होऊन राहिले, वाईड तयार होऊन राहिले. कसे होऊन राहिले इकडे जरा लक्ष द्या. इमॅजिन करा, हे सपोज लाडू आहेत, बुंदीचा लाडू आहे सपोज, 1 2 3 खालच्या लेअरमध्ये. आता तुम्ही त्याच्यावर एक लाडू अजून ठेवला तर डेफिनेटली जे एम्प्टी स्पेस राहील किंवा पोकळी राहील ते खालून राहील, म्हणजेच याचा जो वाईड आहे तो खालून राहील. ठीक, हे झाला एक प्रकारचा टेट्राहेड्रल वाईड. आता दुसऱ्या प्रकारचा टेट्राहेड्रल वाईड जरा इकडं लक्ष द्या. हे बघा, हे इथं कशी अरेंजमेंट आहे, तर एक लाडू खाली आहे, एक लाडू हा वाला दिसून राहिला, हा खाली आहे, त्याच्यावर 3 लाडू आहे, 1 2 आणि 3, म्हणजे खाली 1 आणि वर 3, खाली 1 वर 3. यायचे जर सेंटर कनेक्ट केले तर रिझल्टंट जॉमेट्री तुम्हाला टेट्राहेड्रल भेटते. म्हणून या वाईडला आपण टेट्राहेड्रल वाईड म्हणतो. पहा, टेट्राहेड्रल वाईड 2 प्रकारचे, पहिल्याच्या 3 लाडू खाली, पहिल्याचे 3 आणि वर 1. इथं 1 खाली 3 वर, अशा प्रकारचे हे नवीन वाईड बनलेले. ठीक, हे टेट्राहेड्रल वाईड जिथं एम्प्टी स्पेस वरून आहे, वरून आहे वाईड,
आणि इथं जर पाहिलात तर एम्प्टी स्पेस हे खालून आहे. असे दोन प्रकारचे टेट्राहायड्रल वाईड बनतात. जरा इकडे पाहून घ्या, हा टेट्राहायड्रल वाईड अशा प्रकारचा राहते. हां, टेट्राहायड्रल वाईडची डेफिनेशन विचारू शकतात. द वाईड विच इज सराउंडेड, वाईड म्हणजेच काय, एम्प्टी स्पेस. द वाईड विच इज सराउंडेड बाय फोर स्पियर and when center of these four sphere are connected, tetrahedron geometry generate is known as tetrahedral wide. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेवढे आपले नंबर ऑफ स्पियर असतात त्याच्या दुप्पट हे टेट्राहेड्रल वाईड असतात. म्हणजे सपोज n नंबर ऑफ स्पियर जर असेल तर 2n नंबर हे काय राहील तुमचे, हे राहील तुमचे टेट्राहेड्रल वाईड. 100 जर दिले आहे तुम्हाला पार्टिकल तर 200 काय राहील, टेट्राहेड्रल वाईड. ठीक, टेट्राहेड्रल वाईड नंतर आता जरा पहा तुम्ही एक गोष्ट. हां, आता हे वाईड सांगा जे ऑक्युपाय नाही झाले सेकंड लेअरमुळे. हा फोकसमध्ये घ्या, हा वाला. याला जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये तुम्हाला एम्प्टी स्पेस दिसून राहिली. 3 स्पियर खाली आहे आणि 3 स्पियर वर आहे. इथे पाहून घ्या, 3 स्पियर खाली आहे, 3 स्पियर वर आहे. अशा प्रकारचे जे एम्प्टी स्पेस आहे त्याला एक स्पेशल नाव आहे, त्याला म्हणतो आपण ऑक्टाहेड्रल वाईड. आता याला ऑक्टा का म्हणतात, 6 आहे, ह्याची आपण 11वीत डिस्कशन केलं आहे. ठीक, ऑक्टाहेड्रल वाईड विच इज सराउंडेड बाय 6 स्पियर अँड when center of these 6 sphere are connected it gives tetrahedral geometry. म्हणजे ॲपेक्स किती असतात, 8. आठवते जरा आपण फेसेस 8 आपण डिस्कस केलं होतं, म्हणून याला ऑक्टाहेड्रॉन म्हटलं होतं आपण. ठीक, तर असा स्पियर जो असा वाईड जो 6 स्पियरनी सराउंडेड आहे. आणि जेव्हा आपण याचे सगळ्याचे सेंटर कनेक्ट करतो, जरा पहा हे केलं आहे आपण क्लासमध्ये, सेंटर कनेक्ट करतो तर रिझल्टंट जे जॉमेट्री मिळते त्याला म्हणतो आपण ऑक्टाहेड्रॉन. म्हणून या वाईडला आपण ऑक्टाहेड्रॉन वाईड म्हणतो. जरा लक्ष द्या की याच्याबद्दल एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, जेवढे स्पियर तेवढेच ऑक्टाहेड्रल वाईड असतात. जेवढे स्पियर तेवढेच ऑक्टाहेड्रल वाईड. 100 असेल तर 100, n इज इक्वल टू स्पियर असेल तर n नंबर ऑफ ऑक्टाहेड्रल वाईड असेल. ठीक, हे कुठे जनरेट होतात, तर जे हाफ रिमेनिंग ट्रँग्युलर वाईड्स असतात पहिल्या लेअरचे तिथं हे ऑक्टाहेड्रल वाईड जनरेट होतात. त्यानंतर आपल्याला याच्यावर आता सेकंड लेअरवर थर्ड लेअर ठेवायचे आहे, सेकंडवर थर्ड ठेवायचे आहे. म्हणजेच याच्यावरच आपल्याला आता थर्ड लेअर ठेवायचे आहे. आता थर्ड लेअर ठेवण्यासाठी 2 ऑप्शन आहे. एक तर तुम्ही या वाईडमध्ये ठेवू शकता, टेट्राहेड्रल वाईडमध्ये जे वरच्या लेअरमध्ये आहे, किंवा तुम्ही या ऑक्टाहेड्रल वाईडमध्ये ठेवू शकता. त्याच्या भरोशावर 2 प्रकारे आपण तिसरी लेअर ठेवू शकतो हेक्सागोनल पॅकिंगमध्ये. जरा लक्ष द्या, जर सपोज मी तिसरी लेअर हे टेट्राहेड्रल वाईडवर ठेवली, टेट्राहेड्रल हे जे डॉट दिसते याच्यावर जर ठेवलीत तर रिझल्टंट जे मला तिसरी लेअर भेटणार आहे इट विल बी आयडेंटिकल टू फर्स्ट लेअर. जरा पहा इकडे, पहिल्या लेअरसारखी दिसेल. म्हणजेच हे झाली ए ग्रीन, ठीक आहे. त्याच्यानंतर हा व्हायलेट बी. त्यानंतर तिसरी जे लेअर आली ते पुन्हा कोणासारखी आली, ती पुन्हा पहिल्यासारखी आली. ठीक आहे, तुम्हीच पहा, हे जर मी इथं ठेवला स्पियर तर पहिल्या लेअरसारखं झालं. तर अशा प्रकारचे जे पॅकिंग भेटते ज्याच्यामध्ये आपण थर्ड लेअर हे टेट्राहेड्रल वाईडवर ठेवतो सेकंड लेअरच्या, तर रिझल्टंट जे भेटते त्याला म्हणतो आपण ए बी टाईप 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर ऑर हेक्सागोनल क्लोज पॅकिंग, HCP पण म्हणतात. याच्यामध्ये अल्टरनेट जे लेयर्स असतात ते आयडेंटिकल असतात. म्हणजे ए बी असं सुरू राहील आणि 3 डायमेन्शनल आपल्याला क्रिस्टल भेटते त्याच्यापासून. याचे एक्झाम्पल आहे मॅग्नेशियम आणि झिंक HCP पॅकिंग दाखवतात. बरोबर, आपण डी ब्लॉकमध्ये शिकणार आहे की काही मेटलचे कॅरेक्टरिस्टिक समजावून सांगण्यासाठी आपल्याला सगळ्यात जास्त इसेन्शियल असते तो कोणत्या प्रकारच्या पॅकिंगमध्ये जाते किंवा कोणतं स्ट्रक्चर त्याला असते. त्यानंतर हे बघा,
ए बी ए बी अशा प्रकारची अरेंजमेंट राहते. ठीक, इथे पण ए बी ए बी अशा प्रकारे. नंतर आता दुसरा ऑप्शन कोणता आहे आपल्याजवळ? दुसरा ऑप्शन असा आहे की हे जे आपले पहिले आपण टेट्राहायड्रल वाईडवर ठेवले, म्हणजेच याच्यावर ठेवले नवीनवाल्या टेट्राहायड्रल वाईडवर, हे वर एक लाडू खाली वर 3 याच्यावर ठेवले तर आपल्याला ए बी तिसरी लेअर सारखीच भेटली पहिल्यासारखी. आता आपण वाईड ठेवणार आहे, इथं ठेवणार आहे तिसऱ्या लेअरचे स्पियर. कोणत्या वाईडवर? तर ऑक्टाहायड्रल वाईडवर. जशी आपण ऑक्टाहायड्रल वाईडवर हे ठेवणार तर तिसऱ्या लेअरची अलाइनमेंट हे वेगळी येते पहिल्या आणि दुसऱ्यापेक्षा. म्हणून पहिल्याला जर आपण ए म्हटलं, दुसऱ्याला आपण काय म्हटलं? बी म्हटलं, आणि तिसरी जी आहे त्याला आपण सी म्हटलं. बट इट इज ऑब्झर्व दॅट फोर्थ लेअर इज आयडेंटिकल टू दॅट ऑफ फर्स्ट लेअर. ठीक आहे. त्यानंतर आता याची डेफिनेशन पाहू आपण. व्हेन स्पियर ऑफ थर्ड लेअर आर प्लेस ऑन all octahedral wides, then third layer arrangement is differ, but fourth layer is similar to first layer, hence this is known as ABC type or cubic closed pack or CCP or FCC arrangement. This is quite compact packing, खूप कॉम्पॅक्ट पॅकिंग असते. हे जनरली ट्रान्झिशन एलिमेंट दाखवतात, म्हणून ट्रान्झिशन एलिमेंट हे हार्ड असतात कॉम्पॅक्ट पॅकिंग असल्यामुळं. पहा कॉपर AG आपण याच्यानंतरही पाहणार आहे डी ब्लॉक एलिमेंटमध्ये. ठीक, आता इथं पहा तुम्हाला दिसतंय फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर, पुन्हा फर्स्ट लेअर, सेकंड लेअर, थर्ड लेअर, म्हणजेच तिसरी लेअर कोणती राहील? सी राहील. तर पाचवी लेअर कोणती राहील? तर बी राहील. अशा प्रकारे तुम्ही सांगू शकता. आणि जेवढं मी लिहून देतो आहे इथं ते नवीन पुस्तकामधून घेतलेल्या नोट्स आहे. एवढं जरी तुम्ही वाचलं तर मोर दॅन इनफ आहे. म्हणजेच आणि याच्यावर येणारे आता 2-3 क्वेश्चन डिस्कस करू आपण. सगळ्यात पहिला क्वेश्चन येऊ शकते याच्यावर 2 डायमेन्शनल पॅकिंगवर. 2 डायमेन्शनल पॅकिंगवर डायरेक्ट क्वेश्चन आले आहे याच्या आधी बोर्डच्या एक्झाममध्ये. डिस्क्राईब इन ब्रीफ ए बी टाईप 2 डायमेन्शनल पॅकिंग और हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. त्या और दुसरा आला आहे याच्यातच डिस्क्राईब इन ब्रीफ 2 डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅकिंग. त्यानंतर 3 डायमेन्शनलवर याच्या आधी फक्त डेफिनेशन आली आहेत ऑक्टाहायड्रल आणि टेट्राहायड्रल वाईडची, आणि त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स येत असतात. त्याच्या रिलेटेड प्रॉब्लेम्समध्ये सॉल्व करायसाठी आपल्याला हे कन्सिडर करावं लागतं की तुम्हाला स्पियर किती दिले आहेत आणि किती टेट्राहायड्रल वाईड असेल, बरोबर. त्याच्या रेशोपासून आपण कंपाऊंडचा फॉर्म्युला प्रेडिक्ट करणार आहे समोर, हे लक्षात ठेवाल. आता हे झालं सॉलिड पॅकिंग. जर कोणाला समजलं नसेल तर त्यांनी या व्हिडिओवर कमेंट करायचे, मी तुम्हाला आन्सर द्यायचा पूर्ण प्रयत्न करेल. सगळ्या नोट्स आपल्या बोर्डच्या पुस्तकाच्या बेसवरच आहे, म्हणून ह्या नोट्स जरी म्हणून तुम्ही वापरल्या तरी मोर दॅन इनफ आहे. तर थँक्यू. यानंतर आपण पाहणार आहे पॅकिंग इफिशियन्सी समोरच्या लेक्चरमध्ये. त्याच्यानंतर काही क्रिस्टल डिफेक्ट, त्यानंतर काही सॉलिडचे अप्लिकेशन जसे कंडक्टिव्हिटी, मॅग्नेटिक प्रॉपर्टी, आणि थोडेसे काही प्रॉब्लेम्स पाहणार आहे जे बोर्डच्या एक्झाममध्ये कंपल्सरी येतात. तर धन्यवाद.